हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर लास्ट ब्लॉगच्या एंडिंगमध्ये मी एक बोललो होतो की आपण लवकरच कुठल्या तरी एका मोठ्या ट्रिपला जाणार आहे. तर आत्ता आम्ही निघालेलो आहे. आत्ता टाईम झालेत 7:30. रोहन दादा कुठं चाललो आहे आपण? असं नाही सॉरी तर आत्ता हां थोडंच पुढं जाऊन आम्ही तुम्हाला कळवू की नक्की कुठं चाललोय. चला बाहेर नारळ फोडू. गाईज कॉम्पिटिशन जे लागणार ते बरोबर ठेवलेलं सगळं. सगळं लोडेड आहे. फक्त पाणी पण आहे हातालाच. सौरभला ऍक्सेस आहे पाण्याचा. बाटल्या काढून ठेवायच्या का आतमध्ये? नाही आहे पुढे. चलो पॅकअप. आता 3240 रुपयाचं डिझेल झालेलं आहे भरून. तुम्ही गाडी फुल केली आहे. 2 मिनिटासाठी असं वाटलं विरुद्ध दिशेने येते, त्याच्यामुळे थोडस गडबड झाली. जरा जास्ती पण काय नाही, चला चांगलं होतं. समजतं काय असे अलर्ट झालो आता, त्यामुळे असे अनुभव येतात अधून मधून. सगळ्यांची झोपा उडल्या. यासाठी मध्येच यावं लागलं आणि ते म्हणलं होतं थेट भेटू, पण या गोष्टीमुळे यावं लागलं. ओके. नाही रोहन दादा आता कुठं पोहोचलो आपण? जरा असा अपडेट द्या. आता अंधार आहे कुठं एकदम. सध्या तरी आपण रस्त्यावर आणि पोहोचलो. आमची आता इच्छा अशी होती कुठेतरी थोडस विश्रांती घ्यावी. विश्रांती नाही म्हणता येते, लघुशंकासाठी थांबायची इच्छा होती. परंतु मागच 2 वेळा बिबट्याचा बोर्डावरती, त्यामुळे लघुशंका आम्ही थांबवली. योगेश भाई पण नाही आजूबाजूला भाऊ पण दिसत नाही. कदाचित आता डिनरचा पण वेळ झाला असावा. आमचा नाही बरं का, बिबट्या भाऊचा. त्यामुळे आम्ही थोडस, त्यामुळे आत्ताचं स्थळ काय सांगता येईना मला. तरी तुम्हाला संगमनेरच्या अलीकडे असं आमचे एक्सपर्ट जे आहेत टूरचे, आमचे सौरभ दादा भागवत, कारण की त्यांचा हा बालेकिल्ला आहे. ते इथलेच आहेत, भावी आमदार. नाशिक जिल्हा ओनली कायद्याचा बालेकिल्ला. येस, हे खरं आहे मित्रांनो. आणि आपण हे तुम्ही बघत असाल आता साईडला खूप अंधकार असा पसरलेला आहे. लाईट बंद अशा करून अंधारामध्ये जर परसकट जाणं खूप अवघड आहे. हो, खूपच असं भयंकर असं दृश्य निर्माण होऊ शकतं. जर तरी माझी विराज भाऊच्या ब्लॉगवर ही विनंती राहील, जर हे कोणी बघते त्यांना, की कृपया तुम्ही या हायवेला स्ट्रीट लाईट लावा. आल्या स्ट्रीटला काम झालं. परंतु ही जी मधला पट्टा आहे ना, हा खूप अतिशय भयंकर आहे. तो स्ट्रीट लाईट लावला पाहिजे. 11 वाजले आता. सौरभ भाऊ कुठं थांबलोय आपण जेवायला? आपण संगमनेरची इथं चौधरी ढाबा आहे. आता थांबाय मागं कारण सांगतो. इथं बऱ्याच बाहेर राज्यातल्या गाड्या किंवा बाहेर जिल्ह्यातल्या गाड्या, ट्रक वगैरे खूप थांबल्यात. शक्यतो हे ड्रायव्हर लोक असतात ना, हे लोक जिथं चांगलं जेवण भेटते तिथंच थांबतात. त्यामुळे हा ढाबा पण निवडलाय. आमच्या वहिनींनी पराठे बनवून दिले होते, मला वाटतं उद्यापर्यंत तर पराठे खाऊ. नाही पण आता तंदूर रोटी खाण्यापेक्षा पराठे आणि भाजी खाऊ ना. बॉईज जेवण कसं होतं? एक नंबर. काय होतं, मस्त होतं. ढाबा टेस्ट होती. थंडीला गाडी तिथं झोपणार. तर किती 12 वाजत आलेत, 5 मिनिटं राहिलेत. ऑलमोस्ट 12 वाजलेत. जेवण झालेलं आहे. आता इथून आपलं बघू, जिथं झोप येईल किंवा असं वाटतं की झोप येते तिथे गाडी लावून एकतर आपण तिथंच थांबू, नाहीतर जवळपासचं कुठं हॉटेल वगैरे बघून तिकडं आपण स्टे करणार आहे. गार्ट आहे बाहेर आतमध्ये मी काय म्हणतो, कॉफी आहे ना त्याकडे? चहा रेडी आता. चहा नको मग कॉफी थांब, त्याला विचारतो मी. विचार
ऑलमोस्ट किती वाजलेत 5:30 झालेत. सकाळी आपलं संध्याकाळी निघाल्यापासून मीच कंटिन्यू गाडी आणली आत्तापर्यंत. आणि आत्ता इंदोर राहिलं आहे काहीतरी 130 किलोमीटर. आपल्या नद्या घ्या. आहे ना एकमेव असलेली उलटी वाहती. वरचं का नर्मदेचं दर्शन झालं सकाळी. आत्ता जरा सगळे पाय मोकळे करण्यासाठी थांबलो होतो. आत्ता इथून इंदोर आहे 70 किलोमीटरवर. तर नॉनस्टॉप आल्यामुळं एवढं काय वाटत नाही. आणि सगळ्यांची काय ना काय मस्करी चालली किंवा काय ना काय टाइमपास चाललं म्हणून कोणच झोपलं नाही. रात्रभर कोण झोपलं नाही. का ते कोण झोपणार नाही असं झालं. हे पाईप दिसतात का? आत्ताच युरिया टाकून झालंय त्याचं हे सगळं पांढरं झालंय काय हे. तर आता जस्ट युरिया टाकून झालंय. 50% होतं पण म्हटलं जाऊ दे मरू दे परत टॉपअप करून घ्यावं. आणि सगळ्यांना फ्रेश व्हायचं होतं पण आता ही सगळी गँग नाश्ता करायला बसले. खाकर आहे ना. आय डोंट लाईक दॅट. दुसरा ह्याचं काढा की. अजून 307 किलोमीटर बाकी. सगळ्यांना आता बसायचं कंटाळा नाही. झोपायचं आता बसायचा कंटाळा. मस्त आहे. Capacity आपल्याला. पण आता थोडी भूक लागायला लागली. आताच खाल्लंय परत डबल भूक लागली त्याला. आणि काहीच एक्सरसाइज नाही काहीच नाही. त्यांनी मागून घेतले. आता किती वाजलेत? 9 ना. म्हणजे आम्ही 8 वाजता ग्वाल्हेरला पोचलोय. 8 आता किती वाजलेत? म्हणजे मग आम्ही 7 वाजता ग्वाल्हेरला पोचलोय. आणि रूम वगैरे घेऊन झाले सगळं. आता सगळे फ्रेश होतेत. आणि मग ह्या तिघांचं चाललंय की कुठं जाणार आहे? जेवायला आणि फिरायला. चालेल फिरायला. चला आता आम्ही सगळे झोपतोय पुढचा उद्या. तर मित्रांनो आता सगळे आम्ही बाहेर गेलो होतो. सगळे बाहेर जाऊन जेवण वगैरे करून घरी आलेलो आहे. घरी म्हणजे रूमवर आलेलो आहे. तर आत्ता आज आपला व्लॉग इथंच एंड करू. आणि मी अपडेट देतो. बेसिकली पुण्यापासून निघाल्यापासून साधारणतः जे काही 1200-1300 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. विराज भाऊने 80% गाडी चालवली. भाऊची कंबर पार मोडली आहे. त्यामुळं आम्ही मस्तपैकी जेवण केलं. थोडंसं इथं फिरलो. आणि आता उद्याच्या दिवसाला आम्ही प्लॅन करणार आहे इथं ग्वाल्हेर फोर्ट. त्याच्यानंतर ना इथं काही पॅलेसेस आहे, काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहे. आणि सर्वात मेन इथं महाराष्ट्रीयन लोक खूप आहे. ग्वाल्हेरमध्ये महाराष्ट्रीयन लोकांची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे. तर जे आपलं कल्चर इथलं महाराष्ट्रीयन ते आता आम्ही बघायला सुरुवात करणार आहे आज. तर लेट्स सी बघूयात. म्हणजे उद्याच्या दिवसाला मस्त मस्त प्लेसेस आहे ते तुम्हाला मी दाखवूया पार्ट 2 मध्ये. चालतंय. सायनिंग ऑफ फ्रॉम टुडे. थँक्यू. बाय बाय.